सुधारून राहिला एवढी करू नका। तुम्हाला सत्ता दिली म्हणजे काय तुमच्या बापाची जागीर नाही तिथं। मला लोकशाही 5 वर्ष तुम्ही असाल। नांदेडहून बोलतोय। मला याचा आनंद होतो की जी बाळासाहेबांना हक्क दिली महाराष्ट्र बनती ती यशस्वीपणेरित्या पार पडलेली आहे। कारण इथे विद्यार्थ्यावर जो तिथे दिल्लीमध्ये जो विद्यार्थ्यावर लाठीचार्ज झाला त्या लाठीचार्जचा निषेध म्हणून बाळासाहेब आंबेडकराशिवाय एकही बाप उरला नाही आणि त्या बापाच्या हक्केला संपूर्ण लोक, संपूर्ण महिला, संपूर्ण कामकरी सगळे काही पक्ष एकत्र येऊन इथं एकजुटीने एका आवाजाने सगळं काही नांदेड शहर बंद करून टाकलेलं आहे। आणि बाबासाहेबांच्या संविधानाला जर कोणी हात लावील तर जर कोणी त्याच्या विरुद्ध बोलेल किंवा जर कोणी त्याला षडयंत्र करील तर त्या षडयंत्राला जाब विचारणारी जनता बाळासाहेब आंबेडकरांची आहे। आणि बाळासाहेब एकच म्हणतात, बाप दाखवा नाही तर सळहाट करा। हे गोष्ट म्हणलेली जाते पूर्वी म्हणतात बाप दाखव नाही तर सळहाट कर, माणसं जेवू घाल। तर तसा जाब आम्ही मोदीला विचारत आहोत की अरे तू पोलीस लोक का मध्ये मध्ये करतो बाबा, पोलिसांना का मध्ये मध्ये देतोस? अरे तू स्वतः राजीनामा दे ना बाबा। तुझं कार्य तुझ्या काळामध्ये तरुण जवान आणि भारताचं भविष्य धोक्यात आहे, त्याच्यासाठी तुम्ही राजीनामा देणेच योग्य राहील। आणि बाळासाहेबांच्या हक्केला आम्ही सगळेजण इथं सर्वपक्षीय संघटना सर्व तळागाळातील लोकांनी आज इथे महामोर्चा महाराष्ट्र बंदची हाक दिली। त्याच्यात यशस्वीपणे आम्ही सर्व आंबेडकरवादी सर्व जनता यशस्वी झालो। आणि असं जर कार्य तुम्ही पुढे कराल तर याचं उत्तर आणखी पत्थर ईट का जवाब पत्थर से देंगे हम असे लोक झालेले आहेत तिथे। त्याच्यासाठी मला एकच म्हणायचं आहे की नांदेड मधला मोर्चा हा एकमेव ठरला आणि बाळासाहेबांच्या हातेला जिवंत माणसांनी हाक दिली। एवढंच बोलते आणि संविधानाचा जयकार करते। संविधानाचा, भारतीय संविधानाचा मोदी सरकार राजीनामा दो। मोदींनी राजीनामा, मोदींनी राजीनामा, मोदींनी राजीनामा। अरे माझ्या बापाचा कायदा हाय तुला कळत कसर नाही। माझ्या बापाचा कायदा हाय तुला कळत कसर नाही। तुला दिली भीमाने तुला दिली माझ्या भीमाने भाकर, कुत्र्या खाली मान घालून खाय। दिली भीमान भाकर, कुत्र्या खाली मान घालून खाय। जय भीम। मी सरोज निर्मले नांदेडहून बोलते। बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत आम्ही महामोर्चामध्ये आज इथे जमलेलो आहोत। दिल्लीला जो अत्याचार झाला मुलांवर मुलींवर जंतर मंतरवर, तो अत्याचार असहनीय आहे। आजपर्यंत जे चाललेलं सगळं राज्यामध्ये जे आहे का नाही सगळं मोदी सरकारचं एक भयानक आहे। याचा निषेध म्हणून आज आम्ही इथे महामोर्चा काढलेला आहे आणि हा पुढे असाच चालू राहणार आहे। वाळवंटे बाळासाहेब आंबेडकरांनी जे आदेशन दिलेलं आहे नांदेड बंद आहे म्हणून महामोर्चा आहे, त्या महामोर्चाबद्दल मी पण इथं आलेली आहे। बाळासाहेब आंबेडकर जे बोलतील ते आम्ही ऐकायला तयार आहे। आणि हे लोकशाही ही लोकशाही चाललेली आहे त्या कारणामुळे मोर्चा काढलेला आहे। त्याच्यामध्ये आम्ही पण सहकार्य करू आणि बाळासाहेबांच्या मागे चालू आणि बाळासाहेबांसोबत राहू। जय भीम, जय बुद्ध, जय। महाराष्ट्र बंद, आज महाराष्ट्र बंद आम्ही करून दाखवलेला आहे। ही जनता आमच्या पाठीशी आहे। बाळासाहेब तिथून बघत आहे। बाळासाहेबाच्या हाकेला सगळं लोक साथ देत आहे म्हणून हे सगळं बंदचे हाक बाळासाहेबाच्या मागे 24वा मोर्चा झाला होता तेव्हा बी बाळासाहेबांना मोर्चामध्ये सगळं महाराष्ट्र बंद म्हणजे बंद केला होता। आता बी बंद म्हणजे बंद राहील। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते। जय भीम, जय संविधान। मी प्रांजली सुभाष रावणगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महिला जिल्हाध्यक्ष आहे। आज नांदेड जिल्ह्यामध्ये महात्मा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सर्व पक्षीय सर्व भारतीयांचा
जंतर मंतरवर दिल्लीमध्ये जो विद्यार्थ्यांवर अन्याय आणि अत्याचार झाला, जो लाठीचार्ज झाला, त्याच्या विरोधामध्ये इथे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामध्ये सर्वच लोक सामील झालेले होते, सर्व थरातले लोक सामील झाले होते, विद्यार्थी सामील झाले होते, महिला सामील झाल्या होत्या. आणि ज्या पद्धतीने दिल्लीच्या जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झालेला आहे, तिथल्या मुलींवर ज्या पद्धतीने दिल्ली पोलिसांनी अन्याय अत्याचार केला आहे, ते बघून आमचं मन अतिशय दुःखी झालेलं आहे. आणि खरं तर असं वाटतं की इथे लोकशाही ही शर्मिंदा झालेली आहे. आम्ही महिलांचे चित्र तिथे बघितले, ते जर खरे महिलांचे जे फोटो आलेले आहेत ते इतके हे आहेत की खरोखर सर्व महिलांनी, या देशातल्या सर्व लोकांनी, सर्व नागरिकांनी शर्मेने मान आमची खाली गेलेली आहे. एवढ्या मोठ्या लोकशाही असणाऱ्या देशामध्ये जर आमचा आवाज आम्हाला काढण्यासाठी जर ही परिस्थिती आमच्या ओढवून घ्यावी लागत असेल तर ही गोष्ट अत्यंत भारतासारख्या देशामध्ये शर्मेची गोष्ट आहे. आणि या सर्वांच्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात आज आम्ही नांदेडमध्ये हा मोर्चा काढत आहोत. मोर्चाचा अतिशय शांततेने हा चाललेला मोर्चा आहे. दिल्लीमध्ये सुद्धा अतिशय शांततेने विद्यार्थ्यांनी आणि सर्व महिला मुलींनी मोर्चा काढलेला होता. पण तरीही भारतीय जनता पक्षाच्या सरकारने त्या मोर्चाला उत्तर दिले नाही. गेल्या महिनाभरापासून हा मोर्चा चालू होता, पण त्यांना संवाद साधण्यासाठी त्यांच्याकडचा कुठलाही प्रतिनिधी आला नाही किंवा त्यांना काही प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे जेव्हा सोनम वांगचुक बसले तिथे उपोषणाला, त्यावेळेस त्या सरकारने सोनम वांगचुकला ज्या पद्धतीने उचलून नेलं, ती पद्धत सुद्धा अतिशय निंदाजनक आहे. ती परिस्थिती पण अतिशय निंदाजनक होती. महिलांवर होणारे तिथे आपण बघत आहोत, तिथल्या विद्यार्थिनींवर जो अत्याचार झालेला आहे त्याचे रील्स आपल्या इकडे येत आहेत, त्याचे फोटो आपल्याकडे येत आहेत. काय म्हणाले या सरकारला? हे सरकार सर्वच गोष्टीमध्ये अपयशी ठरलेलं आहे. म्हणून धर्मेंद्र प्रधानांनी तर राजीनामा दिलाच पाहिजे. पण आमचं असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने तिथे लाठीचार्ज झाला, तिथे त्या पद्धतीला जबाबदार हे आपले हे आपले मोदी शहा दोघंही आहेत. तर दोघांनी पण याचा राजीनामा दिला पाहिजे. हे सरकार ताबडतोब पायउतार झाले पाहिजे. हा सरकारची दयशाही हा देश कदापि सहन करणार नाही. हा देश आहे गांधी आणि नेहरूंचा, त्यामुळे मोदी शहांची इथं हकालपट्टी झालीच पाहिजे.